नमस्कार मित्रांनो, मी आहे विवेक बाबरे. बऱ्याच दिवसांपासून शेळी पालन करावे अशी डोक्यात कल्पना होती. आणि आज आमचा लहान बारक्या सुद्धा म्हणाला की भाऊ आपण शेळी पालनाचा व्यवसाय का नाही करत. आज रविवार, मग काय थेट गाठले घाटंजी तालुक्यातील कुंभारी हे गाव. आणि येथे 16 एकरात श्री मस्जिद का पठाण निसर्गाच्या सानिध्यात अस्सल गावरानी शेळी पालन करतात. मग काय थेट मालकाशीच दिली आमच्या बारक्याची गाठ घडवून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे विवेक बाबरे. शेतकरी अन्नदाता या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत. आजचा विषय आहे शेळी पालन. मी आलो आहे घाटंजी तालुक्यामधील कुंभारी गावामध्ये. कुंभारी गावातील श्री मस्जिद का पठाण यांच्या शेतामध्ये मस्जिद का पठाण यांनी शेळी पालनाला पूरक व्यवसाय न मानता मुख्य व्यवसाय मानून त्यांनी आपल्या शेतामध्ये शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांची ही परंपरा फार जुनी आहे. वडिलोपार्जित त्यांचा व्यवसाय शेती हा होता, परंतु त्यांनी शेळी पालनाकडे वळले असून त्यांचा हा आता कोटा आहे आणि त्यांच्या कोट्यामध्ये बऱ्याच शेळ्या आहेत आणि त्यांनी शेळी पालनाला मुख्य व्यवसाय मानला आहे. तर 50,000 इथं जाते. असंही 50,000 चिल्लर चाललं खर्च येते. तार लागन, काही लागन, जाळी लागन. 2 लाख म्हणाची खर्च आहे. हा खर्चच आहे. खर्च आहे. साडे हा 5.5 लाख मधून 2 लाख रुपये हा खर्च आहे. हा खर्चच आहे हा 2 लाख रुपये. तसं तर धरलं तर जास्तही जाते. माणसाचा खर्च नाही माणसाचं त्याच्यात आलंय. धरला एकच नाही पण अंदा मंदा 2 लावा लागते ना. जसे आता झाडं वाळते, तोडा लागते. पूर्ण काही- परिसर किती एकराचा आहे आपला? ते पूर्ण आहे 16 एकराचा. 16 पडी. एकरामध्ये. पूर्ण हा. 16 एकर आपल्या हा शेतीसाठी त्याच्यात पण. ते चिबड म्हणजे खूपच चिबडते तिथं म्हणाचं पाणीच राहते. हो. ते बाजूचं शेतवालं पाहिजे ना तुम्ही, हो. त्याच्याहून आपलं मनाचं डबलच आहे खराब. ते म्हणून त्या हिशोबाने तिथं ते सुबाबुळून हे लावले. शेती जमतच नाही. सुबाबूळ याच्यासाठी चाऱ्यासाठी हा. बकऱ्याच्या हा चाऱ्यासाठी आणि एकूण आपल्याजवळ टोटल बकऱ्या किती आहे? 130. 130. आणि आपण मग हप्त्याची किंवा महिन्याची बोकडे किती काढतो नाही त्याच्यातून? महिन्याचे नाहीच काढतायत. रोजचे? वार्षिक नाही वार्षिकच ना. वार्षिक. समजा आज बकऱ्या 10 जनल्या, हा. 15 पिल्ले झाले तर हा. ते 15 पिल्ले विकायला आपल्याला एक वर्ष. 1 वर्षच लागते. म्हणजे 2 वेळा विकता येईल समजा 6-6 महिन्याला. 6-6 महिन्यातून हा 2 वेळा. आणि आपल्याकडे बकऱ्याचे म्हणजे जे बकऱ्या आहेत ते किती पिल्ल्याचे आहे नॉर्मली? 2 तशा 3 आहे पण ऍव्हरेज 2 पकडायचे 1 बी. 2 पिल्ल्याचे हा. आहे नॉर्मली. हा आणि बकरी वर्षातून 2 वेळा जणते. हो 2 वेळा जण. म्हणजे आपल्या याच्यावर आहे ते, म्हणजे खाण्यापिण्यावर हा, आहे. जर खाण्यापिण्यावर. चांगलं व्यवस्था व्यवस्थित चांगली असेल, राहिली 2 वेळा. हा, दोन. मार्केट आपण हे विकतो नाही, इथून खाते कोट्यावरूनच. कस हा Direct चिल्लर. कोट्यावरूनच घेऊन हो जातात. हो हो. आणि ते आपण खाटी कसं नेतो किलो प्रमाणे. नाही खाते किलो प्रमाण नाही तिला अंदाजे हा, नजर अंदाजे पाहून अंदाजे नग समजायचं. पाहून हा, देतात नग मला. पाहून. हा, जसे आता नगाप्रमाणे. हा तुमच्या घरी काही हो, आहे बरोबर. लग्न आहे हा, हा, हा. तर ते नाल मग आपण किलो हा प्रमाणे किलो देतो. प्रमाणे देतो.